शेतकरी बांधवांनो, आज आहे 21 फेब्रुवारी आणि आपण बघणार आहोत आज रात्री कुठे पावसाचा अंदाज आहे, यासह उद्या देखील कुठे पाऊस होऊ शकतो या संदर्भाची माहिती. तेव्हा आपण व्हिडिओ जो असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला जर आपण बघितलं तर दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र होतं त्याची तीव्रता ओसरलेली होती, परंतु काल देखील आपण माहिती दिलेली होती की उद्या किंवा परवापर्यंत याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे आणि हे श्रीलंकेच्या आसपास उदयास येण्याची शक्यता दाट आहे. त्याप्रमाणे या ठिकाणीचं सेंटर आहे आणि आपण बघू शकता का आजपासूनच याची काहीशी तीव्रता वाढलेली आहे, कारण की ढग जे असेल तर हिंद महासागर किंवा बंगालच्या उपसागरमध्ये चांगल्यापैकी या ठिकाणी तयार झालेले आहे. कालचा पाऊस जर आपण बघितला तर उत्तरेकडील जळगावच्या आसपास काहीशा पावसाच्या नोंदी आहेत. यासह नंदुरबारच्या आसपास देखील पाऊस झालेला आहे. बाकी नाशिकच्या आसपास देखील एक दुसऱ्या ठिकाणी काल चांगल्यापैकी ढग दाटलेले होते, त्या ठिकाणी देखील पाऊस झालेला असेल, थोडेफार हलका गवतने. जर आपण थोड्या वेळापूर्वीची स्थिती जर बघितली, संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला ढग बघायला मिळत आहे. खास करून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत चांगल्यापैकी ढग आहेत आणि त्यातही साताऱ्यामध्ये चांगल्यापैकी ढग दाटून आलेले आहेत. या ठिकाणी सध्या हलके थेंब चालू असतील किंवा रात्रीपर्यंत या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. ज्या ठिकाणी रात्री पाऊस होणार नाही त्या ठिकाणी सकाळपर्यंत पाऊस सक्रिय होण्याची शक्यता असणार आहे. पुण्याच्या देखील दक्षिणेकडील भागामध्ये थोडेफार हलके थेंब पडू शकतात. या व्यतिरिक्त धाराशिवमध्ये देखील आज रात्री पावसाचा अंदाज आहे. यानंतर नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये देखील काहीशी थेंब या ठिकाणी पडण्याची शक्यता असणार आहे. जर आपण उद्याचा अंदाज बघितला तर उद्या जो पाऊस असेल तर आपल्याला मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या आसपासच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त दक्षिणेकडील जो मराठवाडा आहे, बीड किंवा धाराशिव याच्या आसपास उद्या देखील लातूरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. यानंतर दक्षिणेकडील मराठवाड्यातील नांदेडपर्यंत देखील काहीसा आभाळ भरून येऊ शकतं. यासह पूर्व विदर्भामध्ये देखील उद्या पावसासाठी वातावरण जे असेल तर अनुकूल तयार होण्याची शक्यता या ठिकाणी देखील असणार आहे. या व्यतिरिक्त उत्तरेकडे जर आपण बघितलं, मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील विभाग, नाशिक आणि अहिल्यानगरचा देखील पूर्वेकडील जो भाग आहे, तर येणाऱ्या 1-2 दिवसात म्हणजेच 22, 23, 24 जसं हे कमी दाबाचं क्षेत्र तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होईल तसे ढग जे असतील तर मी अगोदर देखील सांगितलेलं आहे, गुजरातमधून असे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या दक्षिणेकडील भागापासून अशा प्रकारे उत्तर महाराष्ट्राकडे पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे नाशिक जिल्हा आणि अहिल्यानगरच्या देखील पूर्वेकडील भागामध्ये येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पाऊस होण्याचा अंदाज दाट असणार आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग आणि त्यानंतर अहिल्यानगरचा देखील काहीसा दक्षिणेकडील भाग, सोलापूर या ठिकाणी देखील सांगलीपर्यंत येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पावसाचा अंदाज असेल. विदर्भाचे देखील पश्चिमेकडील भाग किंवा जळगाव या ठिकाणी देखील पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी नियोजन करा. उद्यासाठीचा जो पाऊस असेल मुख्यत्वे आपल्याला अगोदर सांगितल्याप्रमाणे विदर्भाच्या पूर्व भाग, दक्षिणेकडील मराठवाडा, बीडच्या आसपास यासह मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये उद्या ही दाट शक्यता आहे. यासोबतच काही प्रमाणामध्ये जर ढगांची निर्मिती झाली तर हा पाऊस आपल्याला अहिल्यानगरपर्यंत देखील आपल्याला उद्या नाशिकपर्यंत बघायला या ठिकाणी मिळणार आहे. तर आपण जो संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.